नमस्कार. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. साईंचे लाखो भक्त आहेत. काही जण दर महिन्याला शिर्डीला जातात, तर काही जण वर्षातून एक दोन वेळा तरी शिर्डीला जातातच. अनेक जण तर मी बघितलं की पायी पालखी घेऊन जातात, वर्षातून एकदा तरी ते पायी पालखी घेऊन जातात. असे अनेक भाविक आहेत. साईबाबांवर श्रद्धा आणि निष्ठा ठेवणारे लोक आहेत आणि साईबाबाही त्यांच्यावर तशी कृपा करतात. साईबाबांबद्दल आता हे एवढे लोक जे शिर्डीला जातात, त्यातल्या बऱ्याच जणांना, मी तर म्हणेन 80 ते 90% लोकांना साईबाबांबद्दल अधिक माहिती नाही आहे. तर ही माहिती जाणून घेणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे साईबाबांबद्दल आस्था आणि प्रेम अधिक वाढेल. आपण साई चरित्र वाचायला पाहिजे. त्याच्यानंतर साईबाबांबद्दल माहिती देणारे अनेक मासिकं आहेत किंवा काही पुस्तकं आहेत, ती आपण वाचायला पाहिजेत. आणि नसेल तर आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण कीर्तन, साईबाबांवरची कीर्तनं, प्रवचनं ऐकायला पाहिजेत. आणि आता हे प्रवचन आणि कीर्तन करणारे तसे खूप कमी झालेले आहेत. तर ह्या प्रवचन कीर्तनाचा माध्यमातून साईंची सेवा घडावी, यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे. मी साईंचे प्रवचन करायला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत मी साईबाबांवर प्रवचनं 3 ठिकाणी प्रवचनं केलीत. साई मंदिर वहाड, साई मंदिर रसायनी आणि पनवेल ज्येष्ठ नागरिक संघ पनवेल, इथं मी माझी 3 प्रवचनं केली. ते साईंचं भिक्षाटन या विषयावर मी बोललो होतो आणि अनेक जणांना, साई भक्तांना खूप हे प्रवचन आवडलं होतं. त्यामुळे मी विचार केला की आपण आता जाहीररित्या प्रवचन करायला काही हरकत नाही. त्यासाठी मी हा माझा अल्पसा प्रयत्न करतोय. मी साईबाबांबद्दल खूप वाचन केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे आणि माझं एक साईंचे सोबती हे पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. अनेकांनी ते वाचलंही असेल. तर आता साईंच्या प्रवचनाच्या माध्यमातून साईंचे विचार आणि साईबाबांबद्दलची माहिती साई भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत मी साईबाबांबद्दल म्हणजे 4 प्रवचनं तयार केलेली आहेत. साईंचं भिक्षाटन, साईंचं शिर्डीमध्ये आगमन, त्यानंतर साईंची महासमाधी आणि शिर्डी दर्शन, अशी 4 प्रवचनं आहेत. त्यापैकी कुठलेही प्रवचन तुम्ही ठेवू शकता. अनेक साई मंदिरांमध्ये वार्षिक उत्सव असतात किंवा आणखी काही कारणाने काही कार्यक्रम असतात. अनेक साई भक्त तिथे जमा होतात. तर अशा वेळेस तुम्ही माझे प्रवचन ठेवू शकता. मी नवीन पनवेलला राहतो आणि नवीन पनवेल आणि पनवेल परिसरातील जिथे कोणाला आवश्यक असेल तिथे मी प्रवचन करायला तयार आहे. अगदी निशुल्क, कुठल्याही प्रकारचं मानधन मी या प्रवचनासाठी घेणार नाही आहे. तर ज्यांना कुणाला माझं हे प्रवचन पाहिजे असेल, ठेवायचं असेल, तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. माझा संपर्क क्रमांक आहे 9323855055. धन्यवाद. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम.